हॅलो एव्हरीवन, मी अश्विनी पुन्हा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते माझ्या नवीन दिवसाच्या नवीन व्लॉगमध्ये. तर पिलूचा बड्डे होता काल, तर मग त्या निमित्ताचा व्लॉग हा. थोडासा बड्डे पण आहे आणि त्यानिमित्त आम्ही बाहेर पण जाणार होतो. तर पिलूला घरीच ओवाळून घेतलं आम्ही आणि मग जाणार होतो बाहेर. तर पिलूची हे आत्या आहे. आम्ही सर्वांनी 5 जणी होत्या, 5 जणींनी आम्ही ओवाळून घेतलं. त्यामध्ये नेमकं माझा व्हिडिओ मिसिंग आहे. बाकी आम्ही चौघी एक जणींचा आहे व्हिडिओ. पिलो ओवाळून घेतला आणि मग त्यानंतर आम्ही तयारी करून मग आम्ही बाहेर जायचं ठरवलं होतं आम्ही. त्यानंतर त्याने केक कापला. शॉर्ट अँड स्वीटमध्ये त्याचा बड्डे सेलिब्रेट झाला. हे बघा, आम्ही प्रवासादरम्यान मी व्हिडिओ काढला आहे. आम्ही सगळ्या लेडीज मागे बसलो होतो आणि थोडे लहान मुलं होते, ते चिल्लर पार्टी आणि जेंट्स होते, हे पुढे बसले होते. हा त्र्यंबकेश्वरकडनं ना अंबोली घाटाकडे जाणारा रस्ता आहे. खूप सुंदर वातावरण होतं. पावसाचे दिवस आहेत, धुकं दाटून आलं होतं छान. कंटिन्यू पाऊस होता त्या दिवशी. खूप सुंदर वातावरण होतं. अशातच मला ना आम्ही एक कविता वाचली होती, अशीच वाचण्यात आली होती, निसर्गावरची होती, खूप सुंदर होती. तर त्याच्या मी तुम्हाला ओळी सांगते काही. निसर्गाचा सहवास खूप छान असतो, म्हणूनच तर तिथे मन माझं बसतं. जिथे ना कोणाचा सहवास ना गाठ, निसर्गाची आणि माझी आहे मैत्रीची गाठ. फुलांच्या पाकळ्यांना आहे दवांची ओढ, तशीच मला आहे निसर्गाच्या सानिध्याची ओढ. पक्ष्यांची किलबिल हवीशी वाटते, एकांतात निसर्ग खूप घनदाट वाटते. खूप सुंदर वाटले आणि मग खरोखर मला ह्या जे वातावरण बघून मला ना ह्या ओळी आठवायला लागल्या होत्या. म्हणजे ते शब्दात सांगू शकत. हे तर गाडीतनं आहे, जिथं आम्ही उतरलो होतो तिथेही खूप सुंदर होतं. जेवढं मला शक्य झालं तेवढं मी क्लिप काढून मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला, कारण स्वरा पण होती माझ्याकडे. प्लस ते अजून मला इतकं मॅनेज करता येत नाही. थोडी ती मोठी झाली की मी करेलच. हे जसं जसं मला शक्य होत होतं मी व्हिडिओ काढत होती. म्हटलं मला व्हिडिओ बनवण्यासाठी. हे बघा, हे क्रॅब होते इथे. हिरो फार हात लावायचा प्रयत्न करत. हे बघा, धुकं म्हटल्याप्रमाणे बघा किती धुकं होतं तिथे. सर्व ज्या गाड्या होत्या ना सर्वांच्या म्हणजे खूप स्लोली चालू होत्या, कारण धुकं होतं ना फार, त्यामुळे मग गाड्या स्लोली येत होत्या. आंबोली घाटच आहे इथे. इथं मक्याचे कणस भाजत होत्या त्या आजी. पुन्हा भाजलेले पण होते, उकडलेले पण होते. तिथे खाल्ले होते, उकडलेले खाल्ले होते मी मक्याचे कणीस. हे बघ किती धुकं आहे. तिथे खाली पण गेले होते, मी नव्हती गेली स्वरामुळे. स्वरा गाडीत होती म्हणून मी पण नव्हते गेले. बाकीचे हे सगळे मेंबर्स गेले होतो आम्ही 8-9 लोक होतो आम्ही सोबत गेलेलो. म्हणजे नंदेकडचे त्यांच्या सासरकडचे होते आणि माझे मिस्टर, त्यांचे भाऊ आणि त्यांची बहीण, म्हणजे असं एवढे जण गेलो होतो आम्ही. हे बघा, धुकं किती सुंदर वाटतंय. तिकडनं पिलू येत होता मामी करत. सर्वात आधी इरून ते मागे होते, पण तो सर्वात पुढे. मग मी थांबली होती ते वाट बघत, म्हणून मग तो सुरुवातीलाच येत होता. उकडवलेले मक्याचे कणीस होते, खूप टेस्टी होते. मी तर खाल्ले. स्वराला दात नाहीत अजून, पण त्या स्वराने सुद्धा खाल्ले होते. ही माझी जाव आहे आणि पूनमताई माझ्या नणंद. ही सोनाली, तिचं नाव सोनाली आहे. आम्ही तिघींनी मग मक्याचे खाल्ले ते. हे बघा, इथे ना गुल्ले होते बरं, खूप सारे गुल्ले होते. मी खूप वर्षानंतर पाहिले. मी लहान होते ना तेव्हा आम्ही बघितलं होतं, त्यानंतर खूप वर्षानंतर. आणि हा छोटासा धबधबा होता, छोटा नाही होता, बऱ्यापैकी होता. वरपर्यंत लोक जात होते. मी तर नाही, मी इथूनच घेतला, एन्जॉय केला. मी फार वर नाही गेले मी, कारण समोरच गाडीमध्ये स्वरा पण होती. पटकन मी थोडंसं घेतले, 1-2 फोटो क्लिक केले आणि मग मी लगेचच गाडीत जाऊन बसले. हे लोक गेलेले बाकीचे वर. मग तर थोडंसं गारवा जाणवायला लागला. मग थोडा चहा घेतला आणि स्वराने चहा आणि बिस्किटवर मग ताव मारला. थोडे तिचं खाण्याचं काल थोडे हेच झालं, पण मग तिने केलं. छोटं मोठं खाऊन तिने तिचं पोट भरलं. आम्ही दोघींनी. हे बघा किती सुंदर वातावरण आहे माझं. ती पण हाय करत होती. तिला मी म्हटलं होतं ना हाय करत होती. नदी होती, खूप पूर आलेला होता नदीला. आंबोली घाटातलीच नदी ही. जव्हारकडे जातो ना, तिथे ब्रिज आहे खूप मोठा, तिथलीच नदी आहे ती. खूप पूर आलेला तिला. खूप सुंदर पण वातावरण होतं. हे लोक तिकडे पण गेलेले, म्हणजे मिस्टर, माझ्या ननंदबाई त्या गेलेल्या तिकडे. मी थोडं लांबूनच हे केलं, स्वराची तब्येत बिघडायला नको म्हणून. मी थोडक्यात माझा आनंद हे केला, सेलिब्रेट केला मी.
नंतर निघता वेळीचे आहे. मग आम्ही थोडं फिरलो, मग त्यानंतर रिटर्न व्हायचं ठरवलं. संध्याकाळच झालेली, निघता वेळीचं आहे. ह्या ना अख्खे मूगच्या शेंगा होत्या, माझ्या नंदेच्या जाऊबाईंनी दिल्या होत्या आम्हाला खाण्यासाठी. हे बघा हिरवे मूग. मग तसंच गप्पा करत शेंगा खात काही चुटूरमुटूर खात आम्ही मग घरी निघालो. आणि मग रस्त्याने जेवण करून आम्ही मग घरी निघालो. आणि मग एवढंच मध्ये मी माझा ब्लॉगचं एंड करते. बाय.